साप्ताहिक राशी भविष्यात तुमचे स्वागत आहे. चला जाणून घेऊया साप्ताहिक राशी भविष्याबद्दल आणि पाहूया की कोणाच्या आयुष्यात काय घडणार आहे. सुरू करूया मेष राशीपासून. तुमच्या चंद्र राशीच्या 12व्या भावात राहूच्या स्थितीमुळे या आठवड्यात तुम्हाला आपल्या आरोग्याबद्दल अधिक सजगता दाखवता येईल. त्यामुळे तुम्ही खानपानाबाबत अधिक विचारपूर्वक वागाल. यामुळे तुमचे जीवनशैली सुधारेल आणि उत्तम आरोग्याचा आनंद घेऊ शकाल. चंद्र राशीच्या 11व्या भावात शनीच्या उपस्थितीमुळे जर तुम्ही आपल्या बुद्धिमत्तेचा वापर केला तर या आठवड्यात तुम्हाला अतिरिक्त धन कमवण्याची संधी मिळेल. यासाठी तुम्हाला योग्य रणनीती बनवणे आणि त्यानुसार कार्य करणे आवश्यक आहे. तुमच्या व्यक्तिगत जीवनात अनेक अशी परिस्थिती येऊ शकते जेव्हा तुम्हाला असे वाटेल की तुमचे मित्र सहकार्यात्मक आहेत. मात्र या काळात तुम्हाला बोलताना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे, कारण काही वेळा तुम्ही अनावश्यकपणे त्यांना नाराज करू शकता. या राशीतील स्वनियोजित व्यवसायी यावेळी अधिक यशस्वी होतील, त्यामुळे त्यांना समाज आणि कुटुंबात योग्य मानसन्मान मिळवता येईल. यामुळे तुम्हाला तुमच्या कौशल्यांचा उत्तम प्रदर्शन करण्यासाठी प्रोत्साहनही मिळेल. तुमच्या राशीतील विद्यार्थ्यांना या काळात प्रत्येक विषयात अनुकूल परिणाम मिळेल. विशेषतः मध्यभागी तुमच्या शिक्षणाच्या क्षेत्रात भाग्यदायक योग आहे. या काळात तुमचे मन शिक्षणात अधिक लागेल, त्यामुळे तुम्ही आपल्या प्रदर्शनात सुधारणा करून शिक्षकांचे मन जिंकण्यात यशस्वी व्हाल. उपाय: सकाळच्या वेळी स्नान केल्यानंतर सूर्याला जल अर्पण करा. आता पुढची रास वृषभ रास. आरोग्याच्या दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी अनुकूल राहील. तुम्ही आपल्या उत्तम आरोग्याच्या बळावर कुटुंबातील लोकांची खूप काळजी घालाल, ज्यामुळे कुटुंबात तुमच्या मानसन्मानात वृद्धी होण्याची शक्यता आहे. चंद्र राशीच्या 11व्या भावात राहूच्या उपस्थितीमुळे हा सप्ताह आरोग्याच्या दृष्टिकोनातून तुम्हाला फायदेशीर ठरेल. या आठवड्यात ज्या जातकांची आर्थिक स्थिती डोलावेल त्यांना आपल्या नातेवाईकांचे सहयोग मिळेल. तुम्हाला जवळच्या नातेवाईकांची मदत मिळू शकते, ज्यामुळे तुम्ही विपरीत परिस्थितीचा सामना करण्यास सक्षम व्हाल. यामुळे तुमच्या नातेवाईक आणि मित्रांसोबतचे संबंध अधिक सुधारतील. मात्र या आठवड्यात आपल्या कुटुंबातील सदस्यांशी चुकता व्यवहार करू नका, विशेषतः वडीलधाऱ्यासोबत आदराने वागा. अन्यथा त्यामुळे कौटुंबिक शांती भंग होऊ शकते, ज्यामुळे तुमच्यावर मानसिक ताण येऊ शकतो. चंद्र राशीच्या 10व्या भावात शनीच्या उपस्थितीमुळे या आठवड्यात तुमच्या करिअरमध्ये बरेच शुभ परिणाम दिसून येऊ शकतात. ऑफिसमधील राजकारण किंवा वादविवाद असो, तुम्ही प्रत्येक समस्येला सामोरे जाताना यशाची शिडी चढताना दिसाल. तुमचे यश पाहून शत्रूही तुमचे मित्र बनू शकतात, त्यामुळे कार्यस्थळी तुम्हाला भरपूर कौतुक मिळेल. शिक्षणाच्या क्षेत्रात तुम्ही केलेल्या मेहनतीचे तुम्हाला उत्तम परिणाम मिळतील. जर तुम्ही उच्च शिक्षण घेण्याचा विचार करत असाल तर ही वेळ विशेषतः अनुकूल आहे. तुम्हाला चांगले परिणाम मिळतील. पण स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना थोडा अधिक मेहनत घ्यावी लागेल. उपाय: नियमित ओम महालक्ष्मी नमःचा 24 वेळा जप करा. आता पुढची रास मिथुन रास. या राशीतील लोकांना या आठवड्यात आरोग्याशी संबंधित कोणत्याही समस्यांचा सामना करावा लागणार नाही. म्हणून तुम्हाला मानसिक आणि शारीरिक ताणापासून दूर राहण्यासाठी ताजे फळ आणि पालेभाज्या खाण्याचा सल्ला दिला जातो. चंद्र राशीच्या 10व्या भावात राहूच्या उपस्थितीमुळे या आठवड्यात तुमच्या आर्थिक स्थितीला बळकटी देऊन धन प्राप्त करण्याची इच्छा असेल तर यशाचा मंत्र म्हणजे तुमच्या पैशांची गुंतवणूक त्या व्यक्तींवर करा ज्यांच्याकडे मौलिक विचार आहेत आणि जे तुमच्यापेक्षा अधिक अनुभवी आहेत. त्यामुळे तुमचे धन सुरक्षित राहील आणि तुम्ही नफा मिळवू शकाल. जर तुम्ही पार्टी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्या जवळच्या मित्रांना बोलवा, ते तुमचा उत्साह वाढवतील. याशिवाय तुम्ही कोणतीही विशेष योजना करता सहजपणे आपल्या कुटुंबातील लोकांचे लक्ष आपल्याकडे आकर्षित करण्यास यशस्वी व्हाल. चंद्र राशीपासून शनी 9व्या भावात असल्यामुळे कार्यक्षेत्रातील प्रत्येक कार्य आणि उद्दिष्टे साध्य करण्यासाठी तुमच्या आधीच्या रणनीतींमध्ये अडथळे येऊ शकतात. कार्यालयातील कोणीतरी व्यक्ती तुम्हाला अडचणीत आणू शकतो, त्यामुळे आपल्या आजूबाजूच्या घडामोडींविषयी जागरूक राहा. विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीवर अधिक लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता आहे.
धैर्याने सामना करावा लागेल आणि अहंकाराला ताब्यात ठेवणे आवश्यक आहे. या काळात तुम्ही आपल्या कक्षेत उत्कृष्ट प्रदर्शन करून अभिभावकांचे आणि शिक्षकांचे कौतुक प्राप्त करू शकाल. उपाय: नियमित ओम बुधाय नमःचा 41 वेळा जप करा. आता पुढची रास कर्क रास. या आठवड्यात तुम्हाला आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी ध्यान आणि योग साधना करणे अत्यंत उपयुक्त ठरेल. आवश्यक असल्यास तुम्ही कुणी तज्ज्ञाची मदत घेऊ शकता. ही वेळ तुमच्या आरोग्यासाठी अनुकूल आहे, त्यामुळे झोपण्याऐवजी याचा उत्तम उपयोग करा. तुम्हाला या आठवड्यात अचानक नवीन आर्थिक स्रोतांमुळे धन मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुमचे मन आनंदित होईल. यामुळे तुमच्या सकारात्मकतेत वाढ होईल आणि तुम्ही घरातील लहान सदस्यांसाठी काही भेट घेऊन जाण्याचा विचार करू शकता. कौटुंबिक जीवनात या आठवड्यात तुम्हाला प्रत्येक परिस्थितीत विवेकाचा उपयोग करून सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. तुम्ही घरात अधिक वेळ घालवल्यास मुलांच्या खराब सवयींवर प्रकाश टाकण्यात मदत होईल. यामुळे तुम्ही त्यांच्या शिक्षणाकडे लक्ष देण्यासाठी काही नियम तयार करू शकता. या आठवड्यात तुम्हाला वेतनवाढीची वार्ता मिळू शकते, ज्यामुळे तुम्ही अधिक उत्साही होऊ शकता. चंद्र राशीच्या 11व्या भावात बृहस्पतीच्या उपस्थितीमुळे ही वार्ता तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुमच्या पदप्रतिष्ठेत वाढ होईल. यामुळे इतर कर्मचारीही तुम्हाला अधिक सन्मानाने बघतील. विद्यार्थ्यांच्या मनात शिक्षणाबाबत थोडा गोंधळ असू शकतो. याचे मुख्य कारण घरात एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन असू शकते. अशा वेळी वेळ वाया घालवण्याऐवजी एकांतात जाऊन अभ्यास करण्याचा प्रयत्न करा. उपाय: शनिवारी राहू ग्रहासाठी यज्ञ हवन करा. आता पुढची रास सिंह रास. चंद्र राशीच्या 8व्या भावात राहूच्या उपस्थितीमुळे या आठवड्यात तुमच्यावर काही भावुक गोष्टींचा प्रभाव राहील. त्यामुळे तुम्ही दुसऱ्यासोबत संवाद साधताना संकोच करू शकता. जर तुम्हाला तणावातून मुक्ती हवी असेल तर जुन्या गोष्टींचा मनातून त्याग करून नवीन सुरुवात करण्याचा प्रयत्न करा. चंद्र राशीपासून बृहस्पती 10व्या भावात असल्यामुळे आर्थिकदृष्ट्या हा आठवडा तुमच्यासाठी धन संबंधित बाबींसाठी उत्तम ठरेल. या काळात नोकरीतील जातकांना त्यांच्या कामानुसार उन्नती मिळण्याची शक्यता आहे. तसेच अनेकांचा वेतन वाढीचा योगही आहे. त्यामुळे या उत्कृष्ट संधीचा योग्य लाभ घेऊन धन कमवण्याकडे लक्ष केंद्रित करा. कुटुंबात सामंजस्य साधण्यासाठी तुमचा प्रयत्न महत्त्वाचा ठरेल आणि कुटुंबातील सदस्य तुम्हाला अधिक मदत करू शकतात. तुम्हाला नातेवाईक आणि मित्रांकडून अचानक भेटवस्तू मिळण्याचीही शक्यता आहे. व्यापारी जातकांना जे आपल्या व्यवसायाचा विस्तार करण्याचा विचार करत आहे, या आठवड्यात चांगली माहिती मिळू शकते. या काळात तुम्हाला रचनात्मकतेत वाढ होईल, ज्यामुळे तुम्ही आपल्या व्यापारासाठी चांगले निर्णय घेऊन नफा आणि उन्नती साधू शकता. तुमच्या राशीतले विद्यार्थी, विशेषतः IT, फॅशन, मेडिकल, लॉ आणि इंटेरियर डिझायनिंग क्षेत्रात शिकणारे, यावेळी थोडे सावध राहावे लागेल. तुमचे मन भ्रमित होऊ शकते, त्यामुळे तुमच्या विषयांची समज वाढवण्यात तुम्हाला काही अडचणी येऊ शकतात. उपाय: शनिवारी शनी ग्रहासाठी यज्ञ हवन करा. आता पुढची रास कन्या रास. या आठवड्यात तुम्ही घरात बसून कंटाळा करण्यापेक्षा तुमच्या आवडीच्या गोष्टींमध्ये किंवा शौकांमध्ये वेळ घालवा. यामुळे तुम्ही तणावमुक्त राहण्यास यशस्वी होऊ शकता. चंद्र राशीपासून राहूच्या 7व्या भावात उपस्थितीमुळे तुम्हाला या आठवड्यात अचानक नवीन आर्थिक स्रोतांद्वारे धन मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुमचे मन आनंदित होईल. यामुळे तुमच्या सकारात्मकतेतही वृद्धी होईल आणि तुम्ही घरातील लहान सदस्यांसाठी काही भेटवस्तू घेऊन जाण्याचा विचार करू शकता. जर तुम्ही कौटुंबिक व्यवसाय करीत असाल तर या आठवड्यात तुम्हाला मनासारखे परिणाम मिळू शकतात. तुम्ही आता कुटुंबासोबत नवीन व्यवसाय सुरू केला असल्यास गुंतवणूक करताना सावध राहा. योग्य विचार करूनच हळूहळू गुंतवणूक करणे महत्त्वाचे आहे. यामुळे तुम्ही आपल्या कुटुंबियांसोबतचे संबंध सुधारून त्यांची मदत घेऊन योग्य निर्णय घेण्यात यशस्वी होऊ शकता. व्यापाऱ्यांनी कोणत्याही व्यावसायिक किंवा कायदेशीर कागदपत्रांवर अंधळेपणाने स्वाक्षरी करण्यास टाळावे. कागदपत्रे नीट वाचूनच स्वाक्षरी करणे आवश्यक आहे, अन्यथा तुम्ही मोठ्या अडचणीत सापडू शकता.
या काळात घरात मुलांचे खेळणे तुमच्या शिक्षणासाठी अडथळा ठरू शकते, ज्यामुळे तुम्हाला अधिक राग येऊ शकतो. यामुळे कौटुंबिक शांतता भंग होण्याची शक्यता आहे, त्यामुळे संयम ठेवणे महत्त्वाचे आहे. उपाय: नियमित ओम नमो नारायणचा 41 वेळा जप करा. तर मित्रांनो, पुढची रास पाहण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला रोजच्या राशी भविष्याची माहिती मिळेल. पुढची रास तुळ रास. या आठवड्यात तुम्हाला एक उत्तम आयुष्य जगण्यासाठी, तुमच्या आरोग्यात आणि व्यक्तिमत्वात सुधारणा करण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील. हे करण्यामुळे तुम्ही स्वतःला स्वस्थ ठेवू शकता आणि मानसिक तणावापासून मुक्ती मिळवू शकता. चंद्र राशीच्या 11व्या भावात केतूच्या उपस्थितीमुळे आर्थिकदृष्ट्या तुमच्या राशीतील जातकांना एक महत्त्वाचा सल्ला दिला जातो. या आठवड्यात कोणालाही पैसे उधारीवर देऊ नका आणि कुणाकडूनही पैसे घेऊ नका. ही वेळ तुम्हाला धन लाभ मिळवण्यासाठी अनुकूल आहे, त्यामुळे तुम्ही जाणकार व्यक्तींना उधारीत पैसे देण्याची टाळा. साप्ताहिक राशी भविष्यानुसार तुम्हाला तुमच्या कौटुंबिक जीवनात अपार सुख मिळण्याची शक्यता आहे. यावेळी तुम्ही कौटुंबिक सदस्यांमध्ये पूर्वीच्या विरोधाभासांचे निरसन करण्यात यशस्वी व्हाल, ज्यामुळे तुमच्या आईवडिलांना गर्वाची अनुभूती होईल. चंद्र राशीपासून शनी 5व्या भावात असल्याने कार्यक्षेत्रातील काही कामे पूर्ण करण्यात तुम्हाला चिंता येऊ शकते. पण तुमचे वरिष्ठ तुम्हाला देवदूतासारखे मदतीचा हात देऊ शकतात. त्यामुळे सुरुवातीपासूनच तुमच्या समस्यांची जाणीव ठेवून त्यांच्या सहयोगाची मदत घेणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना, विशेषतः परदेशात शिक्षण घेण्याचा विचार करणाऱ्यांना, धैर्याने आणि मेहनत कायम ठेवण्याची गरज आहे. यामुळे तुम्हाला आठवड्याच्या शेवटी यश मिळण्याची शक्यता आहे. उपाय: नियमित प्राचीन ग्रंथ नारायणीयमचा पाठ करा. आता पुढची रास वृश्चिक रास. या आठवड्यात तुमच्या उत्तम आरोग्यामुळे तुम्ही त्या लोकांना चुकवणार आहात, जे विचार करत होते की तुम्ही नवीन शिकण्यासाठी इच्छुक नाही. तुमच्यात उत्साह आणि जोश भरपूर असेल, ज्यामुळे तुम्ही सहजतेने नवीन ज्ञान आत्मसात करण्यात सक्षम असाल. तुमचे आर्थिक जीवन या आठवड्यात चांगले राहण्याची शक्यता आहे. चंद्र राशीपासून बृहस्पतीच्या 7व्या भावात उपस्थितीमुळे तुम्हाला धन अर्जित करण्यासाठी अनेक संधी मिळतील. तसेच तुमच्या मानसन्मानातही वृद्धी दिसून येईल. तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे, कारण या काळात कुटुंबातील सदस्यांसोबत गप्पा मारताना तुम्ही काही विचारलेल्या गोष्टीचा चुकीचा अर्थ काढून वाद निर्माण करू शकतात. जर तुम्ही पार्टनरशिपमध्ये व्यापार करत असाल आणि व्यापाराच्या वृद्धीसाठी लोनसाठी अर्ज केला असेल, तर या आठवड्यात तुमचा अर्ज स्वीकृत होऊ शकतो. लवकरच तुम्हाला लोन मिळाल्यानंतर व्यापारात गुंतवणूक करता येईल, ज्यामुळे भविष्यकाळात उत्तम लाभ मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांचे आरोग्य या आठवड्यात खराब होऊ शकते, ज्यामुळे त्यांच्या शिक्षणावर लक्ष केंद्रित करण्यात अडचणी येऊ शकतात. त्यामुळे सुरुवातीपासूनच आरोग्याची काळजी घेऊन चांगल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. उपाय: बृहस्पतिवार दिवशी बृहस्पती ग्रहासाठी यज्ञहवन करा. आता पुढची रास धनुरास. चंद्र राशीच्या राहूच्या 4थ्या भावात उपस्थितीमुळे या आठवड्यात तुम्ही भावनिकदृष्ट्या दुर्बल वाटू शकता. बाहेरून सामान्य दिसत असले तरी तुमच्या आत कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे यावर विचार करून तुम्ही अनिश्चित आणि अस्वस्थ असाल. चंद्र राशीपासून शनी 3ऱ्या भावात असल्यामुळे आर्थिकदृष्ट्या हा आठवडा चांगला राहण्याची शक्यता आहे. तुम्हाला लाभ आणि तुमच्या आर्थिक स्थितीला मजबूत करण्यासाठी अनेक संधी मिळतील. योग्य रणनीती आणि योजना बनवून या संधींचा उपयोग करा, त्यामुळे भविष्यात कोणत्याही आर्थिक समस्यांचा सामना करण्यास तुम्ही तयार राहाल. तुमच्या कुटुंबातील सदस्यांच्या वर्तनामुळे तुम्ही थोडे नाराज होऊ शकता, ज्यामुळे तुमच्या मानसिक तणावात वाढ होईल. त्यामुळे त्यांच्या सोबत वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. करिअरच्या बाबतीत तुम्हाला या आठवड्यात तणाव कमी करण्याची संधी मिळेल. तुमच्या जीवनात काही सकारात्मक बदल आणि अप्रत्यक्ष घटनांची अपेक्षा करा, ज्याची तुम्ही बराच काळ वाट पाहत होता. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा संमिश्र निकाल देईल. शनिवार आणि रविवार विशेषतः चांगले असतील आणि तुमच्या शिक्षणात आणि उच्च शिक्षणात यश मिळवू शकता. यावेळी तुमचे मन गोंधळात न पडता फक्त शिक्षणावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.
उपाय नियमित ओम बृहस्पताये नमःचा 21 वेळा जप करा. आता पुढची रास मकर रास. चंद्र राशीपासून शनीच्या दुसऱ्या भावात उपस्थितीमुळे भावनिकदृष्ट्या हा आठवडा तुमच्यासाठी चांगला ठरणार नाही. तुम्ही आपल्या जीवनातील मोठ्या निर्णयांबाबत गोंधळात दिसू शकता, ज्यामुळे तुमचा मानसिक ताण वाढेल. जर तुम्ही पूर्वी काही धन गुंतवणूक केली असेल तर या आठवड्यात ती चिंतेचे कारण बनू शकते, कारण तुम्हाला आर्थिक हानी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे निर्णय घेण्याच्या वेळेत घाईगर्दीत न येता विचारपूर्वक निर्णय घेणे उत्तम असेल. या आठवड्यात तुमचं मन दानधर्माच्या कार्यात अधिक गुंतलेलं असेल, ज्यामुळे तुम्ही कुटुंबासोबत धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय घेऊ शकता. यामुळे तुम्हाला आणि कुटुंबातील सदस्यांना आंतरिक शांती मिळेल आणि सकारात्मक विचारांची निर्मिती होईल. तुमचे ध्येय या आठवड्यात अधिक उंचीवर ठरविण्याची शक्यता आहे, परंतु त्याच्या पूर्ततेसाठी कठोर परिश्रमांची आवश्यकता असेल. जर अपेक्षित परिणाम मिळाल्यास तुम्ही निराश होण्याची भीती आहे. कधी-कधी आपण हरतो, कधी जिंकतो हे लक्षात ठेवा, परंतु शिक्षणात अपयश आल्यास तुम्ही हे विसरून जाता आणि स्वतःला दुखावू शकता. या आठवड्यात याची शक्यता आहे, त्यामुळे काळजी घेणे आवश्यक आहे. उपाय शनिवारच्या दिवशी भिकाऱ्यांना भोजन खाऊ घाला. आता पुढची रास कुंभ रास. चंद्र राशीपासून राहूच्या दुसऱ्या भावात उपस्थितीमुळे या आठवड्यात तुम्हाला आरोग्याची चांगली स्थिती राहील. तथापि तुम्हाला काही कारणास्तव यात्रा करावी लागू शकते, ज्यामुळे तुम्हाला थकवा आणि तणावाचा अनुभव येऊ शकतो. त्यामुळे शक्य असल्यास यात्रा टाळा आणि आपल्या शरीराला आराम द्या. ज्या नोकरीपेशा जातकांना सध्या वेतन मिळालेलं नाही ते आर्थिक तणावामुळे चिंतित राहू शकतात. यासाठी तुम्हाला आपल्या कुटुंबाच्या आर्थिक गरजांसाठी बँक किंवा अन्य संस्थांकडून उच्च व्याजावर कर्ज घ्यावे लागू शकते. या आठवड्यात तुम्ही आपल्या कुटुंबातील सदस्यांमध्ये समजूतदारपणाने सामंजस्य स्थापित करण्यास यशस्वी होऊ शकता, ज्यामुळे सदस्यांमध्ये सुसंवाद आणि बंधुभाव निर्माण होईल. यामुळे तुमच्या कुटुंबाची सामाजिक स्थिती मजबूत होईल आणि तुम्हाला योग्य प्रतिष्ठा मिळवण्यात मदत होईल. करिअरमध्ये तुम्हाला प्रत्येक स्थितीत भाग्याची साथ मिळेल. तुमच्या वरिष्ठांकडून योग्य प्रशंसा आणि सहयोग मिळण्याची शक्यता आहे आणि काही लोकांना या काळात पदोन्नती मिळू शकते. विद्यार्थ्यांना त्यांच्या आईवडील किंवा घरातील मोठ्यांकडून अभ्यासाबद्दल रागावले जाऊ शकते, ज्यामुळे तुमचं मन या आठवड्यात खराब राहू शकतं. त्यामुळे सुरुवातीपासूनच असे कोणतेही कार्य करू नका ज्यामुळे तुम्हाला चिंता वाटेल. उपाय शनिवारी नेत्रहीन लोकांना भोजन खाऊ घाला. आता पुढची रास मीन रास. चंद्र राशीतील बृहस्पतीच्या तिसऱ्या भावात उपस्थितीमुळे या आठवड्यात तुम्हाला थोडा वेळ काढून आराम करण्याची गरज आहे. जवळच्या मित्रांसोबत आणि कुटुंबियांसह आनंदाचे क्षण व्यतीत केल्याने तुम्हाला आंतरिक आनंद मिळेल, तसेच तुमच्या कामाची क्षमता वाढण्यास मदत होईल. जर तुम्ही विदेशी व्यापार करत असाल तर तुम्हाला नवीन स्रोतांशी संबंध प्रस्थापित करण्याची आणि आर्थिक लाभ मिळवण्याची उत्तम संधी असेल. सुरुवातीतच योग्य रणनीती तयार करून त्यावर काम करणे आवश्यक आहे. तुमचा ऊर्जावान, मनमोकळा आणि गर्मजोशीचा व्यवहार तुमच्या कुटुंबातील सदस्यांना आनंदित करेल, ज्यामुळे तुम्हाला त्यांच्या प्रेम आणि स्नेहाची अनुभूती होईल. कौटुंबिक व्यापारामध्ये असलेल्या जातकांना घरातील मोठ्यांचे सहयोग मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुम्ही नवीन ग्राहक आणि स्रोत स्थापित करण्यात यशस्वी व्हाल. शिक्षणाच्या क्षेत्रातही तुम्हाला मोठे यश मिळेल. तुम्हाला या वर्षभर तुमच्या मेहनतीचे योग्य फळ मिळेल, कारण ग्रहांची कृपा तुम्हाला स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यात मदत करेल. त्यामुळे या आठवड्यात उत्तम परिणामांची अपेक्षा ठेवा. उपाय शनिवारी शनी ग्रहासाठी यज्ञहवन करा. तर मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे 7 ऑक्टोबर ते 13 ऑक्टोबरचे साप्ताहिक राशी भविष्य. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.